श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? मजेत असाल, अशीच मजेत राहा. तर पहा, बहुतेक जणांना अशी वागणूक भेटते. काही ठिकाणी भरपूर नॉलेज आहे, फुल नॉलेज आहे, पण कंपनीमध्ये म्हणा किंवा धंद्यापाण्याच्या ठिकाणी म्हणा किंवा मित्रपरिवारांमध्ये म्हणा, प्रत्येक वेळेस त्याला तुच्छतेची वागणूक दिली जाते किंवा त्याच्या मताला कोणीही काडीची किंमत देत नाहीत किंवा तो काही बोलायला जरी गेला तरी त्याला टोकलं जातं की तू शांत बस, तुला नाही काही सांगतोय ते पहिल्यांदा ऐकून घे, अशी वागणूक त्याला दिली जाते. तर असं का होतं? असं कशामुळे होतं? तर ज्याचे राहू मंगळ हे जे ग्रह आहेत, हे जे ग्रह जर तुम्हाला साथ जर देत नसतील तर त्याच्या नशिबामध्ये हे सर्व घडतं. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीच्या मताला, समजा ती महिला असो किंवा पुरुष असो, समाजामध्ये किंवा त्याच्या स्वतःच्या घरामध्ये हे कोणी काडीची किंमत देत नाहीत. अगदी छोटी छोटी जी मुलं असतात, त्यांची स्वतःची पण मुलं असतात किंवा भाऊ भावंड असतात, ती सुद्धा काडीची किंमत देत नाही. डायरेक्ट त्यांना म्हणतात तुला काय कळतं, तू शांत बस, तुला काहीही कळत नाही. असं बऱ्याच वेळा होतं. बऱ्याच वेळा मोठमोठ्या ठिकाणी मोठमोठी लोकही त्यांना भरपूर नॉलेज असूनही डावलतात. प्रमोशनच्या ठिकाणी, कामधंद्याच्या ठिकाणी, बहुतेक ठिकाणी असं होतं आणि हे बहुतेक जणांच्या बाबतीत घडतं. पहा, तुम्ही पण ऑब्झर्व केलं असतं, बहुतेक जणांच्या बाबतीत हे घडतं. तर हे घडू नये. आपले जीवनामध्ये आनंद, सुख, समाधान नांदावं, घरातील वातावरण शांत राहावं, मजेत राहावं. पुन्हा बऱ्याच जणांचं असं झालेलं आहे की भरपूर लग्नाचं वय होत आलेलं आहे तरीही लग्न जुळत नाही. भरपूर प्रयत्न करतात, भरपूर तुम्ही स्थळं पाहिली आहेत, भरपूर मागणी येऊन गेलेली आहेत, तरीही लग्न जुळत नाही. अगदी जुळत येतं, काहीतरी होतं आणि ते जुळलेलं लग्नही तुटतं. अक्षरशः काही लोकांचे संसार मोडघळीस आलेत, अक्षरशः डायव्होर्स वगैरे इथपर्यंत त्यांची प्रकरणं गेली. एकदम छान सुखाचा संसार चालू होता, पण अचानक कोणतं वादळ आलं हे त्यांनाही कळत नाही की असं कशामुळे घडलं. भरपूर जणांच्या मला कमेंट्स येतात की ताई, माझे मिस्टर इतर मुलीच्या नादी लागलेले आहे किंवा व्यसनाच्या अधीन गेलेला आहे, आमच्या घरामध्ये कंटिन्यू आजारपण वगैरे चालू आहे, आमचं लग्न कार्य जुळत नाही, मुलं अक्षरशः लग्नासाठी नाही म्हणतात, मुलगीही नाही बोलते, मुलांचं लग्नाचं वय झाले तरीही ते नाही बोलतात. सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की सर्वप्रथम तुम्ही त्यांना विचारा ते नाही कशासाठी म्हणतात, की त्यांचं दुसरीकडे कुठं काय असेल तर तेही विचारून घ्या. जर काही नसेल, ते काही बोलायला तयार नसतील, तर सर्वात महत्त्वाचे मी काही 5 उपाय तुम्हाला सांगणार आहे. हे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद निश्चित नांदेल. तुमची कोणतीही कितीही बिकट समस्या असू द्या, लग्नाची असू द्या, सुख संपदेची असू द्या, धनप्राप्तीची असू द्या, सांसारिक सुखाची असू द्या, किंवा तुम्हाला समाजामध्ये मानप्राप्ती, सन्मान प्राप्तीसाठी असू द्या, कोणतीही कितीही किंवा आजारपणाची असू द्या, कोणतीही समस्या असू द्या, ती तुमची निश्चित दूर होणार आहे. तर 5 उपाय सांगणार आहे, अतिशय महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे कोणतीही शंका राहणार नाही. तर तुम्ही अशी शंका विचारता की त्या शंकांना काहीच अर्थ नसतो आणि महत्त्वही नसतं. कारण मी प्रत्येक शंकेचं निरसन करूनच व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येते, जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येऊ नये. आणि आपण जे उपाय सांगणार आहोत हे अनुभवसिद्ध उपाय आहेत, यांनी 1001% तुम्हाला फळ हे मिळणारच आहे. अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर सर्वात महत्त्वाचा आणि प्रथम उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. प्रथम उपाय हा आहे की तुम्हाला रोज सकाळी लवकर उठायचं आहे. सर्वात महत्त्वाचा, आपल्या आयुष्यामध्ये आळस खूप मोठा शत्रू आहे. माणसाचा सर्वात मोठा शत्रू जो आहे तो आळस हा आहे. आपण उठतो 8, 9, 8:30 वाजता, मग त्यावेळेस उठून आपल्यामध्ये आळस पूर्णपणे भरलेला असतो. तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वांनी 6 पूर्वी उठायचं आहे. ज्यांना हे सर्व जे काही मी दोष सांगितले ते जर असतील तुमच्यामध्ये, त्या समस्या तुम्हाला नजर दोष, काळी बाधा, वाईट शक्ती, हे तुम्हाला जे काही वाटत असेल, जी पीडा तुम्हाला असेल, ह्या पिढेपासून जर तुम्हाला लांब जायचं असेल तर तुम्हाला सकाळी 6च्या आधी उठायचं आहे. उठल्याच्या नंतर तुम्हाला एक तांब्या भरून, कलश भरून घ्यायचा आहे. तांब्याचा घेतला तरी चालेल किंवा अगदी तांब्याचा जर भेटला तर अतिशय उत्तम. तांब्याचा नसेल तर पितळेचा घ्या, पितळेचा नसेल तर आपला साधा स्टीलचा तांब्या जरी भरून घेतला तरीही चालेल. त्या तांब्यामध्ये तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे, एक विलायची किंवा वेलदोडा म्हणतात, हिरवा वेलदोडा एक त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि सूर्याला सकाळी प्रथम सर्व तुमची दिनचर्या आवरायची आहे, म्हणजे वॉशरूम वगैरे, आंघोळ पांघोळ सगळं करायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे. त्यानंतर देवाला अगरबत्ती, धूप, दीप लावायचा आहे. लावून झाल्याच्या नंतर कलश घेऊन तुम्हाला तुमच्या गॅलरीत जायचं आहे किंवा गॅलरीतून सूर्य जर दिसत नसेल तर टेरेसवरती जा. टेरेसवरती जाणं पॉसिबल नसेल तर पार्किंगमध्ये जा किंवा तुमचं स्वतःचं जर रो हाऊस वगैरे असेल तर अतिशय उत्तम. तुम्हाला जायचं आहे, सूर्याला अर्घ द्यायचा आहे. ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः असा 11 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. आणि अर्घ देताना तुमच्या उजव्या पायाची जी टाच आहे ही टाच थोडीशी उंच करायची आहे. अर्घ देताना उजव्या पायाची टाच जी आहे ती थोडीशी उंच करायची आहे. उंच करूनच तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे.
जर तुम्ही रोज जर अर्क जर द्यायला जर सुरुवात केली तर 3 दिवसामध्ये तुमची कोणतीही वाईट पिढा असू द्या, कोणतीही वाईट शक्ती असू द्या, कोणतीही समस्या असू द्या, लग्नाची असू, कोणतीही असू, ती 1001% पूर्ण होणार आहे. अर्घ्य दिल्याच्या नंतर तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे. कारण पृथ्वी तलावरती प्रत्यक्ष दर्शन देणारे तीन देवता आहेत. एक सूर्यदेव, दुसरे चंद्रदेव आणि तिसरे हनुमंत आहे. आपल्याला माहिती आहे मारुती आहे आपले. तर सूर्यदेवांना आपण प्रत्यक्ष पाहू शकतो, म्हणजे स्वतःच्या नजरेने पाहू शकतो. आणि तो जो मेन कालावधी आहे तो सकाळचाच आहे. तुम्ही पहा 9 म्हणजे 8च्या नंतर ना आपण सूर्यदेवांकडे पाहू शकत नाही, आपल्या डोळ्यामध्ये लगेच पाणी येतं. म्हणून आपल्याला किमान 6 वाजता उठायचं आहे. 6, 6:30, पावणे 7पर्यंत सूर्योदय होतो. मग त्यावेळेस आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्यदेवांना आपली जी मनातील इच्छा आहे, तुम्ही लग्नासाठी करताय, आजारपणातून बाहेर पडण्यासाठी करताय, जी इच्छा आहे ती तुमची बोलायची आहे. अशा प्रकारे जर तुम्ही रोज अर्घ्य द्यायला सुरुवात केली तर 3 दिवसात तुम्हाला इफेक्ट जाणवेल. जर तुम्हाला रोज अर्घ्य देणं जर शक्य जर नसेल तर किमान तुम्ही रविवारी तरी अर्घ्य देण्याचा प्रयत्न करा. किमान रविवारी अर्घ्य द्यायला जर सुरुवात केली तर तुमचे जे काही पीडा आहे, ज्या काही समस्या आहेत त्या हळूहळू दूर व्हायला सुरुवात होईल. फक्त रोज जर केली तर 3 दिवसात अनुभूती येईल. आणि जर फक्त रविवारी जर करणार असेल तर हळूहळू वेळ लागेल. दुसरा उपाय सांगणार आहे. दुसरा उपाय आहे सोमवारचा. हा उपाय सोमवारी करायचा आहे. पुरुष महिला कोणीही उपाय करू शकता असा उपाय आहे. सोमवार तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये जाताना तुम्हाला पायामध्ये चप्पल घालायची नाही. उपवास केला तर अतिशय उत्तम. उपवास करणं शक्य नसेल तर नाही केला तरी चालेल. तुमची प्रकृती सांभाळून तुम्ही उपवास करू शकता किंवा नाही केला तरीही चालेल. फक्त मंदिरामध्ये जाताना ज्या वस्तू सांगते त्या वस्तू तुम्हाला घेऊन जायच्या आहे. काय काय घेऊन जायचं आहे पहा. एक तामण घ्यायचा. तामणामध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे, दही घ्यायचं आहे, त्यानंतर मध घ्यायचं आहे. आणि जे साधं पाणी आहे नॉर्मल, थंड पाणी घ्यायचं नाही, नॉर्मल जे रूम टेम्परेचरवरचं पाणी आहे ते पाणी घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे. अगदी थोडं घेऊन जायचं आहे. हे घेऊन मंदिरामध्ये जायचं. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर ह्या ज्या वस्तू आहेत, दूध, दही, त्याचप्रमाणे मध आणि पाणी, हे तुम्हाला पिंडीवरती चढवायचं आहे. पिंडीवरती चढवल्याच्या नंतर महिलांनी फक्त पिंडीला, लिंगाला हात लावून फक्त प्रार्थना करायची आहे. ज्यासाठी समजा एखादा मुलगा मुलगी लग्नासाठी करत असेल तर ती इच्छा बोलायची आहे. हात लावून घरून निघतानाच ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, महिलांनी नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय असा मंत्र जपत चालायचा आहे घरातून निघाल्याच्या नंतरच. पुरुषांनी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशा मंत्राचा जप करत घरातून निघायचं आहे. म्हणजे ज्या मुलांचं लग्न जमायचं आहे त्यांनी घरातून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत निघायचं आहे. महिलांनी नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करत घरातून निघायचं आहे. तिथं गेल्याच्या नंतर हे सर्व वस्तू चढवल्याच्या नंतरनं हात जोडून तुम्ही ज्यासाठी तुम्ही हे करत आहात, व्रत करत आहात, ते बोलायचं आहे. पहा, प्रत्येक सोमवारी तुम्ही करत चाला. लागोपाठ तुम्ही जर 11 सोमवार तर केले तर 11 सोमवारच्या आत तुमचं लग्न निश्चित जमणार. काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. हे झालं सोमवारचं व्रत. त्यानंतर पुरुषांनी काय करायचं आहे, पिंडीवरती हे सगळं साहित्य वाहिल्याच्या नंतर तुमची ही जी मधली 3 बोटं आहे, एक हे पॉइंटर फिंगर, मिडल फिंगर आणि रिंग फिंगर, ही जी 3 बोटं आहे ह्या 3 बोटांनी लिंगाला असं स्पर्श करायचा आहे. स्पर्श करून ओला असणार आहे. आणि ती 3 बोटं पुन्हा तुम्हाला अशी कपाळावरती ओढायची. महिलांनी लिंगाला 3 बोटांनी स्पर्श करायचा नाही आणि ती 3 बोटं कपाळावरती ओढायची नाही. फक्त पुरुषांनी हे करायचं आहे. 3 बोटं लिंगावरती ओढायची आणि ती 3 बोटांनी पुन्हा कपाळावरती स्पर्श करायचा आणि प्रार्थना बोलायची. पुन्हा सांगते, महिलांनी लिंगाला 3 बोटांनी स्पर्श करायचा नाही, फक्त पुरुषांनी करायचा आहे स्पर्श. आणि 3 बोटं कपाळावरती ओढायची आणि त्यांची इच्छा बोलायची. महिलांनी फक्त ते वस्तू वाहून त्यांची फक्त लिंगाला हात लावून फक्त प्रार्थना करायची आहे, इच्छा बोलायची आहे. एवढंच करायचं आहे. तुम्ही 11 सोमवार करा, निश्चित तुमची इच्छापूर्ती होणारच. हा झाला सोमवारचा उपाय. तिसरा उपाय सांगते. तिसरा उपाय आहे दानधर्माचा. दानधर्म तुम्हाला अशा प्रकारे करायचा आहे, जे गोरगरीब आहेत त्यांना तुम्हाला दानधर्म करायचा आहे. दानधर्म म्हणजे काय, आता तुमचं वजन समजा 50 किलो आहे तर तुम्ही काय करायचं, 50 रुपये, शक्यतो एखादा गरीब असेल तर गरीबाला तुम्ही 50 रुपयाचा खाऊ दान करा किंवा डाळी वगैरे घेऊन दान करा. किंवा एखादं म्हणजे त्याला जी गरज आहे, चप्पल जरी तुम्ही घेऊन त्यांना दान जरी केली तरीही चालते. जर तुम्हाला शक्य जर असेल तर तुम्ही आठवड्यातून किमान एकदाच जरी दानधर्म जरी केलात तरीही अतिशय उत्तम. रोज जरी तुम्हाला शक्य असेल, तुमची जर तसं हे असेल परिस्थिती असेल तर तुम्ही रोज जरी दानधर्म केला, अगदीच रोज चहा जरी पाजला एखाद्या गरीबाला तरी त्याचं पुणे अनन्य साधारण मिळतं. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शास्त्रामध्ये दान, धर्म, स्नान याला खूप असं महत्त्व आहे. म्हणून तुम्हाला किमान आठवड्यातून एकदा तरी तुमच्या वजना इतकं दानधर्म करायचं आहे. वजन इतकं म्हणजे आता तुम्ही समजा 100 किलोचे आहेत, मग तुम्हाला 100 रुपये दान करणं काही एवढं अवघड नाही. 100 रुपये तर किमान 10 रुपये तर तुम्ही दान करू शकता.
किंवा 100 तुम्ही काजू दान करा, 100 बदाम दान करा, किंवा 100 ग्रॅम तूर डाळ दान करा, 100 ग्रॅम मूग डाळ. तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुमची जशी परिस्थिती आहे त्यानुसार तुम्ही दानधर्म करायचा आहे. एखाद्या गरजूला तुम्ही निदान फक्त 100 रुपयाचा खाऊ जर चालला किंवा 100 रुपयाची चप्पल जरी घेऊन दिली तरी त्याचं फळ अनन्यसाधारण तुम्हाला मिळेल. पहा, हे झालं दानधर्माचं. तुम्हाला हे जे करायचं आहे दानधर्म हे मंगळवारी करायचं आहे. मंगळवारी तुम्हाला तुमच्या वजना इतका दानधर्म करायचा आहे. मंगळवारीच करायचं आहे. तुम्हाला तुमच्या मनासारखे रिझल्ट हवे असतील तर तुम्हाला मंगळवारीच तुम्हाला हे दानधर्म करायचे आहे. पहा, तुम्हाला समाजामध्ये इज्जत भेटेल, तुमच्या मनानुसार तुम्हाला जोडीदार भेटेल, मनानुसार तुमचे प्रमोशन होईल, मनानुसार नोकरी भेटेल, मनानुसार तुमच्या सर्व इच्छा तुमच्या मनामध्ये जे काय आहे ते सर्व पूर्ण होणार आहे. मंगळवारी दानधर्म करायचा. बुधवारचा उपाय सांगते, पटपट याच्यासाठी बोलते, व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून. बुधवारचा उपाय सांगते. बुधवारी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे समजा भाग्य साथ देत नाही. पहा, भरपूर वेळा असं होतं की आपण भरपूर दानधर्म करतो, विविध धार्मिक ठिकाणी जाऊन तिथं जाऊन अभिषेक करतो, पारायण करतो, तरी तुम्ही म्हणजे बहुतेक लोकांचं असं होतं की ताई आम्हाला आमचं नशीबच साथ देत नाही, एवढं पडतो एवढं कष्ट करतो पण आमचं नशीब साथ देत नाही. तर काय करायचं आहे पहा, महिलांनी काय करायचं आहे, महिलांनी बुधवारीच नखं कापायचे आहेत. त्याचप्रमाणे महिलांनी बुधवारी केस धुवायचे आहेत. त्याचप्रमाणे पुरुषांनी काय करायचं आहे, पुरुषांनी बुधवारीच दाढी डोकी करायची आहे, म्हणजे दाढी करायची आहे. त्याचप्रमाणे केस कापायचे आहेत पुरुषांनी. त्याचप्रमाणे पुरुषांनीही नखे कापायचे आहेत. हे तुम्ही बदल तुमच्या जीवनामध्ये करत चला. दर बुधवारी पुरुषांनी दाढी डोकी करत चला, नखे कापत चला, महिलांनी केस धुत चला किंवा नखे कापत चला. यामुळेही तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमचं नशीब साथ देत नाही, तुमच्या नशिबामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत ते सर्व दूर व्हायला मदत होईल. हळूहळू तुमच्या जीवनामध्ये खूप बदल होताना तुम्हाला दिसतील. हा झाला बुधवारचा चौथा उपाय तुम्हाला सांगितला. आता 5वा उपाय सांगते. पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. एक शुक्ल पक्षातली येते, एक कृष्ण पक्षातली येते. तर दोन्ही एकादशींपैकी तुम्हाला जी शुक्ल पक्षातली एकादशी येते त्या शुक्ल पक्षी एकादशीचा उपवास करायचा आहे. पुरुष किंवा महिला कोणीही म्हणजे दोघांनी जर उपवास केला तरी अतिशय उत्तम. जर एखाद्याला शक्य नसेल तर घरातील किमान एकाने जर उपाय केला तरी अतिशय उत्तम. पण शुक्ल पक्षी एकादशी आपल्याला धरायची आहे आणि उपवास करायचा आहे. तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीनुसार कडकडीत उपवास केला तरीही चालेल. तुम्हाला शक्य नसेल तर खिचडी वगैरे खाऊन, तुम्हाला जे शक्य आहे ते खाऊन उपवास जरी केला तरी चालेल. शुक्ल पक्षी एकादशी जर पकडली, हा जर उपवास जर केला तर काय होतं, तर यामुळे तुम्हाला जे सांसारिक सुख आहे ते सांसारिक सुख लागतं. त्याचप्रमाणे ज्यांना संतान प्राप्तीसाठी उपाय करायचे आहेत त्यांनाही संतान प्राप्तीसाठी खूप सारी मदत होते. किंवा ज्यांच्या घरामध्ये कंटिन्यू वादविवाद चालू आहे, नवरा बायकोचं पटत नाही, किंवा घरामध्ये कंटिन्यू आजारपण चालू आहे, चिडचिड चालू आहे, सासू सुनांचं पटत नाही, त्यांनी जर छोटे मोठे उपाय केले, हा शुक्ल पक्षी एकादशीचा जर उपवास जर तुम्ही जर केला तर ही त्याचं फळ अनन्यसाधारण असं भेटेल. तुम्हाला सांसारिक सुख लावायला मदत होईल. तुमचा नवरा कंटिन्यू तुमचा अपमान करत असेल, घरामध्ये तुम्हाला कोणी मान इज्जत देत नसेल, तुमच्या मताला जर काहीच महत्त्व जर नसेल तर तुम्ही हा उपाय करून पहा. निश्चित तुमच्या जीवनामध्ये खूप 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 बदल होताना तुम्हाला दिसतील. कारण सांसारिक सुख प्राप्त करण्यासाठी हा शुक्ल पक्षी एकादशीचा उपाय खूप खूप छान आहे. निश्चित करून पहा. जर इच्छा असेल तर मार्ग निश्चित भेटतो. त्याचप्रमाणे जर मनामध्ये जर पॉझिटिव्हिटी असेल, जर मनापासून जर कोणती गोष्ट करणार असेल तर त्याचं फळ निश्चित भेटणार आहे. पण जर तुमच्या मनामध्ये किंतु परंतु येत असेल की ताई असं करून खरंच काय होतं का, असं केल्याने काही जर झालं असतं तर भरपूर लोक श्रीमंत झाले असते, असे ज्यांच्या मनामध्ये विचार येतात किंवा ज्यांच्या मनामध्ये असे संकल्पना येतात त्यांनी हे उपाय न केलेले अतिशय उत्तम असं मी म्हणेल. आणि त्यांनी म्हणजे मला असं सांगायचं आहे, त्यांनी ह्या उपाय करण्याच्या भानगडीत पडू नये. कारण जर तुमच्या मनामध्येच निगेटिव्हिटी पुरेपूर भरलेली असेल तर तुम्हाला उपाय करूनही त्याचं फळ मिळणार नाही. जर मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून जर कोणताही उपाय किंवा कोणतेही कार्य जर केलं तर पूर्णत्वास निश्चित जाते. स्वामी नेहमी म्हणतात की कर्म जर केले तर त्याचं फळ निश्चित मिळतं, सेवा जर केली तर मेवा निश्चित मिळतो. म्हणून आपल्याला कर्माबरोबर जर नशिबाची जसं साथ हवी असेल तर आपल्याला हे छोटे मोठे उपाय करणं गरजेचं आहे. हे उपाय अनुभव सिद्ध आहेत. खूप जणांनी उपाय केलेले आहे, खूप जणांचे अनुभव आहेत म्हणून तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.